नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक ज्योतिराम आवटे, मानसशास्त्र विभाग, तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय, बारामती. SYBAमध्ये मी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करते. त्याचबरोबर अभिनंदनही करतो की त्यांनी मानसशास्त्र हा विषय विशेष स्तरावरती निवडलेला आहे. सध्याची करोनाची परिस्थिती पाहता मानसशास्त्राचे महत्त्व काय आहे, मानसशास्त्राची व्याप्ती काय आहे याची आपल्या सर्वांनाच कल्पना आहे. कारण करोना आजारामुळे आपल्या अनेक क्षेत्रावरती वेगवेगळे परिणाम झालेले दिसतात आणि जर हे परिणाम आपल्याला कमी करायचे असतील तर आपण मानसशास्त्राचा अभ्यास करणे आवश्यक आहे. महत्त्वाबद्दल आपलं बोलणं झालेलं आहे. आपण आता सध्या कोणत्या विषयांचा अभ्यास करायचा आहे याबद्दल चर्चा करायची आहे. SYBAमध्ये मानसशास्त्राचे एकूण 3 विषय तुम्हाला अभ्यासायचे आहेत. त्यामध्ये अपसामान्य मानसशास्त्र, वैकसिक मानसशास्त्र आणि सामाजिक मानसशास्त्र अशा 3 विषयांचा अभ्यास आपल्याला बरोबर करायचा आहे. हे विषय जरी वेगळे असले तरीही या विषयांचा एकमेकांशी खूप जवळचा संबंध आहे आणि हा संबंध समजून घेऊन जर आपण अभ्यास केला तरच आपल्याला मानसशास्त्र अभ्यासायला सोपं जाऊ शकते. 3 विषय आहेत ते एकमेकांशी संलग्नित, एकमेकांशी संबंधित आणि एकमेकांशी त्यांचं कुठंतरी रिलेशन आहे. म्हणून सामाजिक मानसशास्त्र वेगळं अभ्यासायचं, अपसामान्य मानसशास्त्र वेगळं असं वेगळं अभ्यासून आपल्याला चालणार नाही. तर या 3ही विषयांचा आपल्याला एकत्रित विचार करून अभ्यास करावा लागेल. तरच कुठंतरी मानसशास्त्र सोपं होईल आणि आपल्या लक्षात येईल. ते कसं आपण थोडक्यात पाहूया. अपसामान्य मानसशास्त्राबद्दल आपण थोडक्यात चर्चा करूया. अपसामान्य मानसशास्त्राचा जर आपण अभ्यास केला तर अपसामान्य मानसशास्त्रामध्ये आपल्याला वेगवेगळ्या मनोविकृतींचा अभ्यास करावा लागतो. या मनोविकृतींचा जर आपण अभ्यास केला तर या मनोविकृती कशा निर्माण होतात, त्याची कारणे काय, त्या प्रत्येक मनोविकृतीची लक्षणे कोणकोणती असतात हे आपल्याला समजू शकते आणि लक्षणांवरून विशिष्ट अशा आजारासाठी कोणती उपचार पद्धती उपयोगी ठरू शकते हेही आपल्याला समजू शकते. मानसशास्त्रातील दुसरा विषय आहे वैकसिक मानसशास्त्र. वैकसिक मानसशास्त्रामध्ये जन्मापासून ते वृद्धावस्थेमध्ये व्यक्तीचा विकास कोणकोणत्या टप्प्यामध्ये होत असतो आणि जर विकास होत असताना, वाढ होत असताना जर काही अडथळे निर्माण झाले तर त्याचे मनावरती, शरीरावरती कोणते परिणाम होतात हे आपल्याला वैकसिक मानसशास्त्रामध्ये समजू शकते. विषय म्हणजे सामाजिक मानसशास्त्र. मानव हा समाजशील प्राणी आहे. तो समाजामध्ये राहत असतो. समाजाशिवाय आपण माणसाची कल्पनाच करू शकत नाही. सुरुवातीला मानव एकटा राहत होता, परंतु आता तो एकटा राहू शकत नाही किंवा एकट्या राहण्याचीही आपण कल्पना करू शकत नाही. सामाजिक मानसशास्त्रामध्ये
समाजाने घालून दिलेले निकष, रूढी, परंपरा, नियम याचे पालन करून जगावे लागतात. काही सामाजिक मानदंड आहेत आणि ते सामाजिक मानदंड पाळून आपल्याला जगावं लागतं. थोडक्यात सामाजिक मानसशास्त्र समाजामध्ये कसं वागायचं, कोणत्या प्रकारचं वर्तन करायचं याची शिकवण देत असतं. हे तिन्ही विषय जे आहेत ते एकमेकांशी संबंधित आहेत आणि एकमेकांशी रिलेटेड आहेत. म्हणून या तिन्ही विषयांचा वेगवेगळा अभ्यास करून चालणार नाही, तर आपल्याला त्या विषयांचा एकमेकांशी संबंध लावावा लागेल. या 3 विषयापैकी एक विषय मी तुम्हाला शिकवणार आहे. त्या विषयाचं नाव आहे अपसामान्य मानसशास्त्र. त्यालाच इंग्लिशमध्ये ॲबनॉर्मल सायकोलॉजी म्हटलं जातं. या विषयाचा कोड PSY 2302 असा आहे. आता आपण या विषयाच्या अभ्यासक्रमाकडे जाऊया. इंग्लिशमध्ये जरी हा सिलेबस दिसत असला तरी मराठीमध्ये त्याचं मी भाषांतर करून सांगणार आहे. हा विषय आपल्याला 2 लेक्चरमध्ये, अभ्यासक्रम आपल्याला 2 लेक्चरमध्ये संपवायचा आहे. तर आता आपण अपसामान्य मानसशास्त्र याचा अभ्यासक्रम समजून घ्यायचा आहे आणि तो अभ्यासक्रम आपल्याला 2 लेक्चरमध्ये 2 तासामध्ये संपवायचा आहे आणि त्यानंतर आपण प्रत्यक्ष अभ्यासक्रमाला सुरुवात करणार आहोत. ॲबनॉर्मल सायकोलॉजी म्हणजे काय किंवा अपसामान्य मानसशास्त्र म्हणजे काय याबद्दल थोडक्यात विचार करूया. ज्यावेळेस आपण याची व्याख्या बघणार आहोत किंवा पहिला चॅप्टर शिकणार आहोत त्यावेळेस डिस्क्रिप्टिव्ह किंवा विस्तृत स्वरूपात आपण त्याच्या काही व्याख्या समजून घेणार आहे. थोडक्यात अपसामान्य वर्तन म्हणजे सामान्य वर्तनाविरोधी वर्तन होय किंवा समाज विघातक वर्तन म्हणजे अपसामान्य वर्तन होय. अजून एक या अपसामान्य मानसशास्त्राची व्याख्या करता येईल. सामाजिक निकषांचे उल्लंघन करणारे वर्तन म्हणजे अपसामान्य किंवा मनोविकृत वर्तन होय. समाजविरोधी वर्तन म्हणजे अपसामान्य वर्तन होय. साधं उदाहरण घ्यायचं म्हटलं, एखाद्या व्यक्तीने एखादी चोरी केलेली आहे. चोरी करणे हे वर्तन अपसामान्य वर्तनासारखेच आहे, कारण समाजाने जे काही निकष, जे काही नियम घालून दिलेले आहेत त्या नियमामध्ये ते वर्तन बसत नाही, म्हणून आपण त्याला विचित्र किंवा अपसामान्य वर्तन म्हणू शकतो. या विषयाचा जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टीमध्ये मास्टरी येणार आहे. उदाहरणार्थ, अपसामान्य वर्तनाचे वेगवेगळे प्रकार आहेत, ते प्रकार तुम्हाला समजू शकतात. तसेच DSM-नुसार किंवा ICD-नुसार त्याचे वर्गीकरण कोणकोणत्या पद्धतीने केले जाते याबद्दलची माहिती तुम्हाला मिळू शकते. दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे या विषयाचा अभ्यास केल्यानंतर
विकृत्या कोणत्या प्रकारच्या असतात, त्याची लक्षणे कोणकोणती असतात, त्यावरती कोणकोणते ट्रीटमेंट प्लॅन आहेत याबद्दलची माहिती तुम्हाला मिळू शकते. एकंदरीतच विषय हा क्लिनिकलच्या जवळचा आहे किंवा डॉक्टरकीच्या जवळकीचा आहे. थोडक्यात तुम्हाला डॉक्टरकीचा अभ्यास करायचा आहे, तो आपण विस्तृत करणारच आहोत. तर आता आपण अभ्यासक्रम काय आहे तो अभ्यासक्रम थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू. जर अगोदरच तुम्हाला मी अभ्यासक्रम समजून दिला तर तुम्हीही वाचन करायला सुरुवात करू शकता किंवा FYमध्ये ज्या काय तुम्ही मानसशास्त्राच्या संबंधित संकल्पना अभ्यासलेल्या आहे त्या संकल्पनेनुसार तुम्ही या अपसामान्य मानसशास्त्राच्या संकल्पनेवरती विचार करायला सुरुवात करा. अपसामान्य मानसशास्त्रामधील पहिला चॅप्टर किंवा फर्स्ट युनिट आहे इंट्रोडक्शन टू ॲबनॉर्मल सायकोलॉजी. अपसामान्य मानसशास्त्राची ओळख किंवा प्रस्तावना. थोडक्यात पहिल्या चॅप्टरमध्ये पहिल्या प्रकरणामध्ये अपसामान्य मानसशास्त्र म्हणजे काय, अपसामान्य मानसशास्त्राचे स्वरूप, अपसामान्य मानसशास्त्राची व्याप्ती काय आहे याचा आपण अभ्यास करणार आहोत. पहिल्या चॅप्टरमधील 1.1 यामध्ये आपल्याला अपसामान्य मानसशास्त्राची व्याख्या व अपसामान्य मानसशास्त्राचे असणारे किंवा अपसामान्य वर्तनाचे असणारे वेगवेगळे निकष अभ्यासायचे आहेत. म्हणजे सामान्यतः आपण कोणत्याही वर्तनाला अपसामान्य वर्तन म्हणू शकत नाही. तर DSMने किंवा ICDने काही निकष तयार करून दिलेले आहेत. त्या निकषामध्ये जर एखाद्या व्यक्तीचे, एखाद्या माणसाचे वर्तन, वागणे बसत असेल तर त्याला आपण अपसामान्य वर्तन म्हणू शकतो. आणि ते निकष कोणकोणते आहेत हे आपण 1.1 मध्ये बघणार आहोत. त्यानंतर 1.2 मध्ये हिस्ट्री ऑफ ॲबनॉर्मल सायकोलॉजी, अपसामान्य मानसशास्त्राचा इतिहास आपल्याला अभ्यासायचा आहे. ज्याप्रमाणे इतर विषयाला काहीतरी इतिहास असतो त्याचप्रमाणे अपसामान्य मानसशास्त्रालाही इतिहास आहे. अलीकडे अपसामान्य मानसशास्त्र हे खूप प्रगत झालेले आहे. तरीही अपसामान्य मानसशास्त्र हे आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचं असेल तर त्याचा इतिहास बघणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढच्या पॉईंटकडे आपण जाणार आहोत. त्यामध्ये आपल्याला ब्रीफ हिस्ट्री ऑफ DSM-5 आणि ICD-11 क्लासिफिकेशन ऑफ ॲबनॉर्मल बिहेवियर म्हणजे थोडक्यात DSM-5 नुसार आणि ICD-11 नुसार वेगवेगळ्या विकृतींचे वर्गीकरण कसे केले जाते याचा अभ्यास करायचा आहे किंवा DSMचे आणि ICDचा इतिहासही आपल्याला
अभ्यासायचा आहे. आता हे DSM काय आहे, ICD काय आहे, हे पुढच्या तासामध्ये आपण चर्चा करणार आहोत. त्यानंतर या चॅप्टरमधील शेवटचा जो पॉईंट आहे 1.4 पर्स्पेक्टिव्ह ऑफ सायकोपॅथॉलॉजी किंवा ॲबनॉर्मल बिहेवियर, अपसामान्य मानसशास्त्राचे दृष्टिकोन. म्हणजे मी म्हणतोय किंवा तुम्ही म्हणताय म्हणजेच ते वर्तन अपसामान्य असं नाही, तर वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी विकृती संबंधित काही सिद्धांत मांडलेले आहेत. त्या सिद्धांताचा अभ्यास आपल्याला 4थ्या पॉईंटमध्ये बघायचा आहे. त्यातला पहिला पॉईंट आहे सायको ॲनालिटिकल म्हणजे मनोविश्लेषणात्मक. दुसरा अभ्यास आहे जैविक, जो आपल्या अनुवंशिकतेशी, आपल्या ग्रंथीशी, आपल्या रंगसूत्राशी संबंधित असतो. त्याच्या संबंधित काही सिद्धांत आहे, तो सिद्धांत आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासायचा आहे. त्यानंतर त्यातला पुढचा जो सिद्धांत आहे तो आहे बोधात्मक, त्याच्या पुढचा आहे वर्तनात्मक, त्याचा पुढचा आहे मानवतावादी आणि अस्तित्ववादी. आणि त्या पॉईंटमधील शेवटचा आहे डायथेसिस ट्रेस मॉडेल. म्हणजेच एखादी विकृती होण्यासाठी अगोदरच वर्तनात उपस्थित असणारे घटक. हा अतिशय महत्त्वाचा सिद्धांत आपल्याला शेवटी पाहायचा आहे. असे एकूण 4 पॉईंटचा अभ्यास आपल्याला पहिल्या चॅप्टरमध्ये किंवा पहिल्या युनिटमध्ये बघायचे आहेत. आज इथपर्यंतही पुरेसे. राहिलेला भाग आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. धन्यवाद.